हे गाव वराड सीम आहे, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव आहे. प्रॉपर राहणारा ग्रामीण भागातील आदिवासी मुलगा आहे. तर माझं म्हणणं आहे की मी जिल्ह्यात काही कामं करतो गोरगरीब लोकांचे. बंगाली डॉक्टरांचे दवाखाने चालू असल्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांची कंप्लेंट दिल्यानंतर गोरगरीब महिला त्यांच्यावर म्हणजे फसवेगिरीचे पैसे घेऊन पतीला न सांगता त्यांचे रोजीरोटी सोडून देतात. तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, आरोग्याच्या अधिकारी सुद्धा, आणि बंगाली डॉक्टरांच्या धुमाकडून पडायला पाहिजे. त्यानंतर ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकांनी परस्पर मिटिंगा घेऊन जातात वराडसीम गावचे, आणि त्याच्यामध्ये क्लार्कांची भरती करतात. जुना क्लार्क असताना नवीन क्लार्काची भरती करतात, रिश्वत घेऊनच केली जाते. वराडसीमचा वापस प्रश्न आहे ग्रामपंचायत विभागाचा. त्या 81 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 100% निधी शासनाकडून जमा केला. नळपट्टी कमिटी राज्य शासनाने जो जी आर मान्य केला त्यानुसार जमा केला. त्यावरती 80% गावावर निधी न खर्च करता गटारी बोंबाई, रस्ते बोंबाई, डांबरीकरण होत नाही, काही नाही. आणि 80 ते 90% 15 ते 16 लाख कर्मचाऱ्यावर खर्च करून टाकले. आणि जो ग्रामचौक दिलेला आहे वराडसीम गावामध्ये, तो एकदम दारू व्यसनाधीश गावामध्ये येतो. तरी ग्रामपंचायतच्या बॉडीला तो चालतो, कारण त्यांचे खिसे भरतात सदस्य लोकांचे. भुसावळ तालुक्यात वराडसीम गावाची तलाठीचं असं आहे की तिच्यासमोर ट्रॅक्टर येतात, रेतीचे ट्रॅक्टर येतात, ती कोणत्याही बेल्टीनं चेक करतात, डायरेक्ट निघून जातात. त्यांना सांगितलं की हे बेल्टी का चेक करत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शासनाचे अधिकारी आहे, आम्ही बघू. आणि 21,000चा उत्पन्नाचा दाखला तलाठीला सही करण्यासाठी गेलं असतं आदिवासी मुलगा कैलाश पारधी यांनी सही न करता आम्हाला ते अधिकार नाही. आणि अधिकाऱ्यांनी तर आमची प्रॉपर्टी चेक करायला, आमच्याकडे एक बिघाभर जमीन आहे, शेती आमची, घर पडलेलं आहे. घर पडलेलं असल्यामुळे आम्ही शेतात आमचे प्रॉपर्टी तुम्हाला चेक करण्याचा अधिकार तुमच्या पंचायत तहसीलला आमचे रेकॉर्ड आहे. मग 21,000 आमच्या मुलांना एक BSc ला शिकतोय मुलगी आणि एक BCom ला शिकतोय मुलगा. त्याला 21,000 उत्पन्न दाखल्याची आवश्यकता असली की थोडीशी स्कॉलरशिप मिळेल, त्यासाठी आम्ही एवढा विचार करून त्या मॅडमकडे जातो. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला देणार नाही. ठीक. मग मी तो विषय तहसीलदारांकडे घेऊन गेला. तहसीलदारांचे एक मागणीनुसार GR काढल्या. ते म्हणे आमच्याकडे GR आहे. जर का GR आहे, 65 वर्षाच्या महिलाला जे मजुरी करण्यासाठी जे बाहेर जाते, तिला शेताच्या सर्टिफिकेट आणावं लागेल का गरीबांसाठी? तिला 65 वर्ष. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये सरकार देत आहे. ते सरकार इजी टाकून देत आहे. पण गोरगरिबांना हे 65 वर्षाच्या महिलांना पगार देण्यासाठी यांच्या प्रत्येकी तुट्या काढताय. म्हणजे तहसील विभागाचे जे पहिल्या डेवर काम करणारे प्रीती लुडे, अवघडे मॅडम, शिंदे मॅडम, हे गोरगरिबांच्या तुट्या काढतात फॉर्मवरती. त्या फॉर्मवरती तुट्या काढल्यानंतर पैशांची रिश्वत मागतात. त्यांना नाही दिल्यावर ते त्यांचे फॉर्म रिजेक्ट करतात. त्यांचे 1 जानेवारी ते 2026 पर्यंतचे 5 महिन्यात झालेल्या मिटिंग याच्या सगळे फॉर्म चेक करण्यात यावे. त्याच्या